काय झालं गहिनी? गुरुवर, मी शोधलं पण मला त्या अघोरीचं स्थानच सापडेना. मी विभूती फेकून मंत्र देखील म्हटले तरीही मला ते स्थान सापडलं नाही. गोरक्षा, मी काय म्हणत होतो ते ध्यानात आलं का? होय गुरुवर, त्यांनी त्याच्या स्थानावर दिशाबंधन घातलंय, त्यामुळे ते स्थान कुणालाच दिसू शकत नाही. आपल्याकडे असलेली मंत्रसिद्धी देखील उपयोगी आली नाही. महादेव आपलेही आराध्य आहेत आणि त्याचेही. यातून मार्ग काढण्यासाठी केवळ एकच पर्याय आहे, तो म्हणजे शाबरी मंत्र. मी स्वतः अशा शाबरी मंत्राची रचना करेल की ज्यातून त्या अघोरीचे दुष्टचक्र तुटेल. काय झालं प्रधानजी? त्या दोन मुलींमध्ये राजकन्येची सखी आहे, सुमती. आई, मी म्हणत होते की मला सुमतीला भेटायचं आहे म्हणून. तू रडू नकोस, आपण पाहू काय करायचं ते. आजवर राजधानीत अशा गोष्टी कधीच झाल्या नाही, मग आताच का? याचा अर्थ नाथांनी आपल्याला जे सांगितलं होतं ते अगदी योग्य आहे. त्यांनी सांगितलं होतं की काहीतरी षडयंत्र सुरू आहे, त्याचाच हा भाग नसेल ना? असू शकतो. मी सुरक्षा वाढवतो. प्रधानजी, तो जो कारभारी होता जो आपल्याला त्या दिवशी भेटला, त्याला सांगा माझी भेट घ्यायला. होय महाराज, आज्ञा सब. आता तरी आपण यज्ञ करायला घ्यायचा का? इथे काय सुरू आहे आणि तू काय बोलतेस? आलोच मी. आई, सुमतीला कोण घेऊन गेला असेल? तिला काही होणार नाही ना? ताई, थोडं प्यायला पाणी मिळेल का? हो, विचारताय काय असं? या बसा. बसा बसा. खरंच खूप बरं वाटलं. अहो बाई, तुम्ही अशा एकल्या कुठे चाललात? दादा, मी काशीला निघालीये महादेवाचं दर्शन घ्यायला. इतक्या लांब आणि एकल्याच? अहो, परमेश्वराचं दर्शन घ्यायचंय ना, त्याच्या जवळ जायचंय, मग आपण स्वतःच गेलं पाहिजे. पर कोणीतरी सोबत पाहिजे. हो, आहेत ना माझ्यासोबत. माझ्यासोबत माझे नारायण आहेत. पर तुम्हाला भ्या नाही वाटत? आता भीती वाटण्यासारखं काहीच राहिलेलं नाहीये. मी सगळं
या वर्षाच्या स्वाधीन केलेलं आहे. परत चालून थकलाय तुम्ही. आज राहावा इथं, खा प्या आणि मग मोहर जावा. तुम्ही एवढं बोललात ना, तेच खूप आहे हो माझ्यासाठी. ती नुसती म्हणली नाही तर खरंच सांगतेय. अहो आम्हाला बी तेवढंच पुण्य. काशीला जाल तेव्हा आमचा बी नमस्कार सांगा. आम्ही कधी जाणार? थांबा तुम्ही. वय स्वयंपाकही असणी चांगला. तुमचं एवढं प्रेम बघून ना मला नाही म्हणता येत नाहीये. खरंच या जगात अजून प्रेम संपलेलं नाहीये. मला ठाऊक आहे तुम्ही सगळे प्रयत्न करता, पण आपल्याला पूर्वसूचना मिळू नये. हितशत्रू कोण आहे हे का शोधता येत नाही? कारण त्याने जास्त काळजी घेतली असणार. मला वाटतं की तो जो कोणी आहे तो आपल्यात दडलेला असणार आणि तो आपल्या सगळ्या हालचाली पाहतो आहे. पण असं सांगून प्रश्न सुटत नाही. मी सांगते, तुम्ही आतापर्यंत जे जे नियोजन केले आहे ते सगळे बदला. पुन्हा नव्याने विचार करून शोध घ्या. एक जण आहे, त्याला बोलावले आहे. हा राजवाडा माझा होणार आहे हे ठाऊक नाही कोणाला. इथं मी आणि अघोरी राहणार. इथून मी राज्य चालवणार आहे. अमावस्या झाली की सोडत नाही कोणाला. इतका शोध घेतो आहे, खरा शत्रू कोण ते का समजत नाही. ह्या आधी असं कधी झालं नाही. शत्रू चलाख आहे जास्त. शेखरराव, बरं झालं इथेच भेटलात. काय झालं? महाराजांनी तुम्हाला बोलावलंय. आम्ही देखील महाराजांना भेटण्यासाठीच जात होतो. चांगला योग आहे. एरवी राजवाड्याच्या इतका आत येता येत नाही. त्या निमित्तानं राजवाडा देखील पाहता येईल. ते काही एवढं महत्वाचं नाही. ते कधीही बघता येईल. एक सांगू का, हा राजवाडा, हे वैभव, हे सारं पाहून खूप आनंद होतो. कारण या ठिकाणी आपले राजे राहतात. ही वेळ हे सगळं बोलण्याची नाही. महाराजांनी तुम्हाला बोलावले आहे म्हणजे काहीतरी कारण आहे. हो का? तुम्ही थोडी कल्पना देऊन ठेवा. राज्यात कोणीतरी गुप्त कारवाया करत आहे. आपली माणसं शोध घेत आहेत. पण तुमच्यासारखे सुद्धा मदत करतील. एवढंच ना? मी पाहिजे ती मदत करेन. खूप मोठा संपर्क आहे आपला. तसेच पुढे जा आणि उजवीकडे वळा. महाराज भेटतील. होय. महाराज, येऊ का? शेखरराव, या. महाराज, आपण धन्य आहात. आज माझा दिवस चांगला जाणार. आपल्या दोघांचेही दर्शन झाले. शेखरराव, तुमची एक मदत हवी आहे. हो, बाहेर मला प्रधानजी भेटले. त्यांनी थोडीशी कल्पना दिली आहे मला.
हे बघा, हातात वेळ नाही. राजधानीत आणि राज्यात कोण विरोधात आहे आणि कोण कटकारस्थानं करत आहे हे शोधून काढायचं आहे. आता तुम्ही मला सांगितलं आहेत ना, विषयच संपला. महाराज, आपण राज्यात सुरू असलेली शोध मोहीम त्वरित थांबवा. 2 दिवसात शत्रूला तुमच्या समोर आणून नाही उभा केला तर मी माझं नाव लावणार नाही. तुझ्याकडून हेच अपेक्षित आहे. मी आत्ता या क्षणापासून कामाला सुरुवात करतो. तुम्ही तेवढं सगळ्यांना शांत बसायला सांगा. हो, ते मी सांगेन. आज्ञा असावी महाराज. हा माणूस काम करेल असं वाटतंय. मला तर ह्याच्यावरच संशय येत आहे. कशावरून? त्यांनी तुम्हाला सगळी शोध मोहीम का थांबवायला सांगितली? तुम्हाला गप्प बसा म्हणून सांगितलं, समजत नाही का? गप नाही तर जीव घे. शेखरराव, जिवंत हाय की मेला? कुठे हाय? कुठे? माझ्या डोक्यावर वजन ठेवून कुठे हिंडतोय? आपण तातडीने बोलून घेतलं. काय झालं महाराज? सगळी शोध मोहीम त्वरित थांबवा. का महाराज? आपल्या हाती काही पुरावे लागले आहेत. आपण शत्रूच्या खूप जवळ पोहोचलो आहोत महाराज. मी शेखररावला काम दिलं आहे, तो शोधेल. महाराज, मी विनंती करतो आपल्याला, आपण संकटात आहोत. आपण त्याच्यावर मात करू शकतो. ऐन वेळी जर माघार घेतली तर शत्रूला बरंच आहे. तसं काही होणार नाही. राज्यात इतरही चांगल्या गोष्टी आहेत, तिकडे सगळ्यांनी लक्ष द्या. माझी माहिती अशी आहे की शत्रू राजवाड्यापर्यंत पोहोचला आहे आणि इथेही त्याचे अनेक हस्तक आहेत महाराज. मला तसं नाही वाटत. दुसरी गोष्ट, शेखरराव विश्वासू माणूस नाही. त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी आहे महाराज. प्रधानजी, यावर बोलू आपण. आपल्याकडे ह्या ज्या पादुका आहेत त्यांचं दर्शन सगळ्यांना व्हायला हवं. बरोबर आहे श्रीपाद, पण सगळीकडून घरात लोक येतील. मुख्य म्हणजे लोकांची गर्दी वाढली तर कसं होणार? श्रीपाद, हे म्हणतायत त्यात तथ्य आहे. श्रीपाद, तूच काही दुसरा उपाय सांग. यावर एक उपाय आहे. आज गुरुवार आहे आणि मला प्रिय असा वार आहे. रात्री पालखी काढली तर सगळ्यांना दर्शन होईल. ही अगदी उत्तम कल्पना आहे. आत्ता तयारी होईल पालखीची. चला रे, सगळ्यांनी तयारी करायला घ्या. चला. महाराज, ज्यांच्या मुली हरवल्या आहेत त्यांचे आई वडील आले आहेत. प्रधानजी, त्यांना तात्काळ बोलवून घ्या.
आमच्या मुलीला वाचवा हो. कुठे गेली, कोणी नेली, काहीच ठाऊक नाही. आम्ही इथे येऊन विनंती केली की शोधा म्हणून, पण अजून काहीच घडले नाही महाराज. तुम्ही सुमतीचे आई वडील आहात ना? होय, बरोबर ओळखलं तुम्ही. मी तुमच्या पाया पडते हो, आमच्या मुलीला शोधून आणा. काळजी करू नका, शोध सुरू आहे. दिवस उलटला महाराज. ती कुठे असेल, काय करत असेल, काही कल्पना नाही. तुमचं दुःख मी समजू शकते. थोडा संयम ठेवा. तुमच्या मुलीचा शोध सुरू आहे. आता तुम्हीच आधार आहात आम्हाला. आमची मुलगी मिळाली तर माझ्या कातड्याचे जोडे करून पायात घालेन तुमच्या महाराज. सैनिक शोध घेत आहेत, काळजी करू नका. या तुम्ही आता, राजसभेचं कामकाज सुरू आहे. तुम्ही तर चांगल्या घरातल्या दिसताय, मग असं कष्टाचं आयुष्य कशाला? अहो, ही वारी आहे बघा. आयुष्यभर ना मी खूप सुख उपभोगलेले, पण मला ती शांती नाही मिळाली जी परमेश्वराच्या दर्शनाने होईल. अहो, पण इतक्या लांब पायी जाणार सोपं नाही ते. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, पण देव इतक्या सहज भेटेल का? परीक्षा तर द्यावीच लागणार. मोर एक ठिकाण आहे, तिथं भूतकेत आहेत म्हण. मी तर म्हणतो तुम्ही इथूनच माघारी जावा. नाही हो, वाटेत अडचणी आहेत, संकटेही आहेत, असणारच. पण मी आता थांबणार नाही. काळजी वाटली म्हणून बोललो आम्ही. प्रत्यक्षात माझे नारायण माझ्या सोबत आहेत. काही काळजी करू नका. बर, त्यासनी जेवाया वाढ. जेवा आणि पडा. इसावा घ्या, मी हाय बाहेर. आपण इथे जरी थांबलो असलो तरी जिथे बाधित क्षेत्र आहे ते इथून आपल्याला दिसत आहे. गुरुवर, आपण ते क्षेत्र सगळ्यांसाठी मुक्त केलं पाहिजे. अर्थात, कारण लोक तिथे जायला घाबरतात. तिथून जो गेला तो परत येतच नाही अशी परिस्थिती आहे. गुरुवर, आपण स्वतः तिथे गेलो तर लोकांचा विश्वास वाढेल. अर्थात आपण तिथे जाणं आवश्यकच आहे. लोकांनाही दिसलं पाहिजे. एखादं क्षेत्र या अतृप्त आत्म्यांनी ताब्यात घेतलं की सहजासहजी सोडत नाहीत. त्यांना ते क्षेत्र सोडायला लावतो तेव्हा त्यांच्या मुक्तीसाठीही आपल्यालाच प्रयत्न करावे लागतील. जिवंतपणे जर पंचविकार समजून घेतले, परमेश्वराचं ध्यान केलं तर अशी अवस्था होणार नाही. परंतु तसं घडताना दिसत नाही.
म्हणूनच कानी नाथ पंथाचं कार्य सगळ्यांना जाग करणं, मुक्त करणं आहे. ओम सत्वसागराय नमः.